हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण अँग्युलर रेटिंगच्या सिरीजमध्ये थर्ड व्हिडिओ बघणार आहोत अँड दॅट विल बी अवर कंपोनंट. सो एव्हरीवन नोज की कंपोनंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. विदाउट कंपोनंट आपण अँग्युलरमध्ये काही पॉसिबलच नाही, करेक्ट? सो आज आपण कंपोनंट काय ऍक्च्युअल मध्ये ते बघूया. सो पहिले बघूया की कंपोनंट कसं क्रिएट करायचं, मग स्टँड अलोन कंपोनंट काय आणि व्हॉट इज द कंपोनंट डेकोरेटर. सो इफ यू रिमेंबर की आपण जेव्हा इन्स्टॉलेशन प्रोसेस केलं होतं अँग्युलर मध्ये, काय आपण इन्स्टॉलेशन केलं होतं, आपण अँग्युलर सीएलआय इन्स्टॉल केलं होतं, करेक्ट? सो बाय युझिंग अँग्युलर सीएलआय आपण कंपोनंट इझिली बाय युझिंग कमांड क्रिएट करू शकतो, लाईक ng जनरेट सी अँड देन अवर कंपोनंट नेम. आपण असं पण लिहू शकतो ng जनरेट component and our component name. So there are two ways. Okay. To create a component, दोन कमांड आहे. युझिंग दिस आपण कंपोनंट क्रिएट करू शकतो. सो जस्ट मेक शुअर की आपला पाथ, जसं आता माझा पाथ कुठे अँग्युलर 18 मध्ये आपल्याला कंपोनंट क्रिएट करायचं आहे का नाही, अंडर देअर वर्क स्पेस. आणि वर्क स्पेस कुठून सुरू होत आहे? डेमो 18 पासन. सो ॲज यू ऑलरेडी नो की ऍप इज नथिंग बट अवर एक कंपोनंट होता, करेक्ट? सो अंडर द ऍप या आपल्या काही फाईल्स होत्या कंपोनंटच्या. सो सेम आपल्याला दुसरे कंपोनंट क्रिएट करायचे. सो SRCच्या आतमध्ये आपण एक कंपोनंट्स नावाचा आपलं एक सेपरेट फोल्डर क्रिएट करून घेऊया. ठीक आहे. आणि या कंपोनंट्सला राईट क्लिक करून ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल अँड देन आपण यामध्ये कंपोनंट क्रिएट करून घेऊया. कॅन वी डू वन थिंग इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग हिअर कंपोनंट, मी एक ऍपच्या आतमध्ये क्रिएट करते. ओके. आय डोंट नो डिलीट काय होत नाही, बट बघते आता मी ऍपच्या आतमध्ये कंपोनेंट नावाचे एक फोल्डर क्रिएट केला आणि याला इथे ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल करते. हिचा पाथ थोडा चेंज होणार, करेक्ट? सो NG, G, C आणि कंपोनंटचं नाव आता कन्सिडर करा. मी कंपोनंटचं नाव देते स्टुडंट. स्टुडंट हे माझ्या कंपोनंटचं नाव आहे. सो NG फॉर जनरेट, C फॉर कंपोनंट आणि कंपोनंटचं नाव आपलं. सो तुम्हाला पहिले माहित असेल बिफोर द अँग्युलर 17 आपण जेव्हा कंपोनंट क्रिएट करत होतो ना, आपल्या 4 फाईल नेहमी क्रिएट व्हायच्या. HTML, स्पेक, TS आणि CSS. त्याचबरोबर आपली एक फाईल नेहमी अपडेट व्हायची. कुठली असते ती? ऍप मॉड्यूल डॉट TS. आज जसं आता ऍप कॉन्फिग आहे, बिफोर दॅट आपल्याकडे एक ऍप मॉड्यूल डॉट TS होते. ऍप मॉड्यूल डॉट TS मध्ये एक डिक्लेरेशनचा सेक्शन होता, करेक्ट? तर त्या डिक्लेरेशन सेक्शन मध्ये आपला कंपोनंट जाऊन रेजिस्टर्ड व्हायचा. बट आता आपल्याकडे तो पार्टच नाही. सो त्यामुळे आपली 4च फाईल क्रिएट झाल्या. एक फाईल अपडेट झाली का? नाही. सो 4 फाईल क्रिएट झाल्या कंपोनंट मध्ये. एक स्टुडंट नावाचा कंपोनंट क्रिएट झाला अंडर द स्टुडंट फोल्डर. 4 फाईल क्रिएट झाल्या. ओके. सो स्टुडंट डॉट कंपोनंट डॉट TS या फाईलला आपण जर ओपन केलं तिथे बघू शकता हे झालं नथिंग बट कंपोनंट डेकोरेटर. व्हॉट इज कंपोनंट डेकोरेटर? सो दिस इज नथिंग बट आवर कंपोनंट डेकोरेटर. याचा युनिक आयडेंटिफिकेशन काय? तुम्ही हे कशाने आयडेंटिफाय करू शकता की नथिंग हे एक नॉर्मल सिम्पल TS ची फाईल पण आहे ना, TS ची फाईल पण अशीच राहतं टाईप स्क्रिप्टची. सो याला तुम्ही आयडेंटिफाय कसं करू शकता की नाही हा नथिंग बट एक कंपोनंट आहे, आपला सिम्पल क्लास आहे. तर ते आपण आयडेंटिफाय करू शकतो फक्त आणि फक्त ऍड्रेट कंपोनंट डेकोरेटरने. गॉट इट? सो ऍड्रेट कंपोनंट डेकोरेटरने आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो की दिस इज नथिंग बट अवर कंपोनंट फाईल. करेक्ट? पुन्हा एक कंपोनंट क्रिएट करते मी अंडर दी कंपोनंटच ng जनरेट कंपोनंट युजर. ठीक आहे. सो आता सेम इथे पण तेच प्रोसेस होणार की 4 फाईल क्रिएट होणार. फाईल अपडेट व्हायचा प्रश्नच राहिला नाही. तर ती पण फाईल ओपन करूया आपण अंडर दी युजर फोल्डर. युजर कंपोनंटला ओपन करूया. आता याला जर आपण साईड बाय साईड करायचं असेल ते बघा, इथे एक युजर आणि इथे एक आपला स्टुडंटची फाईल क्रिएट झाली. आता या दोघांच्या कंपोनंट मध्ये डिफरन्स जर बघितलं तर एकच डिफरन्स आहे. सगळ्यात मेन गोष्ट ते आहे सिलेक्टर. जसं प्रत्येकाला युनिक नेम असतं, आपण त्या नेमने त्याला आयडेंटिफाय करतो की याचं नाव हे आहे, करेक्ट? तर सेम आपण कंपोनंटला कशाने आयडेंटिफाय करू शकतो? कंपोनंटचं युनिक नेम नथिंग बट ते सिलेक्टर असतं. सो या कंपोनंटचं नाव काय झालं? ऍप युजर. आणि या कंपोनंटचं नाव काय झालं? ऍप स्टुडंट. करेक्ट? हे दोघांचे दोन वेगवेगळे नाव झाले. आता नेहमी कंपोनंट म्हणजे असं असतं का की 4 फाईल क्रिएट करा,
चार फाईल म्हणजेच कंपोनंट असतं. एक फोल्डर त्यामध्ये चार फाईल, त्यालाच कंपोनंट म्हणता येईल का? नाही, गरजच नाहीये. जसं लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इथे दिसतं आपण टेम्पलेट लिहिलं तरी चालतं. सो आपण याला एक सिंगल कंपोनंट क्रिएट करून बघूया. सो बिफोर दॅट आपण या कंपोनंटला रन करूया. ते इथे दिसायला पाहिजे आपण. सो आता आता आपला राउटिंग हा पार्ट बाकी असल्यामुळे मी याचं सिलेक्टर कॉपी करते आणि ऍप डॉट कॉम्पोनंट डॉट एचटीएमएल मध्ये टाकून देते. आता ऍप डॉट कॉम्पोनंट डॉट एचटीएमएल मध्ये सध्या हा सगळा कोड आहे, करेक्ट. आता मी हा रिमूव्ह केला इथनं बघा. सो माझं ऍप डॉट कॉम्पोनंट डॉट एचटीएमएल ब्लँक झालं. गॉट इट. सो नाव हाव टू register here ऍप स्टुडंट. अच्छा. सो आता आपल्याला बघा, पहिलं काय होतं आपलं कंपोनंट ऑटोमॅटिकली जेव्हा आपण कंपोनंट क्रिएट करायचो तेव्हा एक फाईल अपडेट व्हायची अँड दॅट विल बी अवर ऍप मॉड्यूल डॉट टी एस. तर त्यामध्ये डिक्लेरेशनच्या सेक्शनमध्ये आपण कंपोनंटला ऍड करून द्यायचं. त्यामुळे आपल्याला असं जसं सिलेक्टर वगैरे यूज करायचं तर एरर द्यायचंच नाही. बट आता तसं आहे का? नाही. आता प्रत्येक कंपोनंट काय स्टँड अलोन कंपोनंट आहे बघा. स्टँड अलोन ट्रू. आणि या कंपोनंटचं म्हणजे स्टुडंट कंपोनंटला जर तुम्ही इथे कॉपी केलं आणि सर्च केलं तर याचा रेफरन्स फक्त एकच ठिकाणी आहे. म्हणजे हे तर नथिंग बट स्पेक फाईल झाली, बट एकच ठिकाणी रेफरन्स आहे. सो मला या कंपोनंटला सगळ्यात पहिले इम्पोर्ट करावं लागेल आपल्या ऍप कंपोनंट मध्येच. ऍप कॉम्पोनंट डॉट टी एस मध्ये बघा, जसं इथे इम्पोर्ट केलंय ना तसं इथे करूया. स्टुडंट कंपोनंट ऍड केलं, इम्पोर्ट केलं. बघा माझा एरर रिमूव्ह झाला ऍप स्टुडंटला. आणि ऍप स्टुडंट आता माझे इथे दिसायला पण लागलं स्टुडंट वर्क्स. सेम ॲज सेम ॲज सेम ॲज मला आता इथे ऍड करायचं आहे युजर कंपोनंट. सो युजर कंपोनंटचं सिलेक्टर मी कॉपी करते आणि युजर कंपोनंटला रेजिस्टर करते ऍप डॉट कॉम्पोनंट डॉट एच टी एम एल मध्ये. तर माझे दोन्ही कंपोनंट दिसायला पाहिजे. अगेन what we have to do, same thing, just copy this component name user component and now we have to register this user dot component in our app component dot ts file under the import section. Okay. So import मध्ये जस्ट याला मला आता युजर कंपोनंटला इम्पोर्ट करायचं. इथे बल्ब दिसते, या बल्बवर क्लिक केला की तुमचे इम्पोर्ट डिक्लेरेशन इम्पोर्ट स्टेटमेंट ऑटोमॅटिकली इम्पोर्ट होऊन जाईल. सो आता बघा इथे माझं स्टुडंट वर्क आणि युजर वर्क पण दिसायला पाहिजे. माझी कुठली तरी एक फाईल सेव्ह नाहीये, ही फाईल सेव्ह नव्हते. हे बघा दिसलं स्टुडंट वर्क्स आणि टीचर्स. नाव मुव्हिंग बॅक टू अवर युजर कंपोनेंट अँड द स्टुडंट कंपोनेंट. आता आपण काय करूया, दिस इज नथिंग बट ते आपण चार फाईल दी कंपोनेंट ठेवू आणि हे एक सिंगल फाईलचं कंपोनेंट क्रिएट करू. ते कसं करू शकतो? इन्स्टेड ऑफ टेम्पलेट URL आय हॅव टू गिव्हन हिअर टेम्पलेट. आता टेम्पलेट मध्ये इथे काही द्यायची गरज आहे का? नाही. आता इथे मला काही दिसणारच नाही. हे बघा बघा यांनी काय कन्सिडर केलं आहे, इथे स्टुडंट वर्क्स आलं का? इथे या फाईलमध्ये जे लिहून आहे लाईक स्टुडंट डॉट एच टी एम एल असं लिहून आलं का? पॅराग्राफ टॅग मध्ये नाही. ऍज इट इज इथे काय लिहून आलं, इथे जे लिहून आहे ना ते तर त्यांनी कन्सिडर केलं की हे नथिंग बट एक HTML चं टॅग आहे असं कन्सिडर केलं. सपोज कन्सिडर करा आता मी हेच टॅग एका बोल्ड एक स्पॅन घेते किंवा एक बोल्डचं टॅग घेते बी, याला बोल्ड करून देते. आता बघूया की हे बोल्ड होते का. झालं माझं बोल्ड. त्यांनी कन्सिडर केलं दिस इज नथिंग बट युअर HTML जे आपल्याला शोकेस करायचं, रेंडर करायचं. समजलं. हे झालं टेम्पलेट. आणि टेम्पलेट URL म्हणजे तुम्ही यामध्ये जे पण सगळा कंटेंट लिहिला आहे ना तो शोकेस होतोय आपला. तो झाला टेम्पलेट URL आणि टेम्पलेट. ओके गॉट इट. से झालं सिंगल आहे. आता याच्यामध्ये मी स्टुडंट HTML डिलीट पण करून घेतली तरी का? पहिले बघितलं आपण टेम्पलेट कसं देतात, देन आपण त्याला स्टाईल सुद्धा अप्लाय करू शकतो. तर स्टाईलसाठी फक्त इथे लिहावं लागतं आपल्याला स्टाईल्स. आता स्टाईल्स कसं मल्टिपल लिहू शकतो आपण CSS. सो जस्ट आपल्याला एका अरे फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ओके. सो दिस इज नथिंग बट युअर अरे. आणि अंडर ते अरे आपल्याला ज्या पण गोष्टी लिहायच्या आहे त्या लिहू शकतो लाईक दिस. आता CSS जे लिहायचे आहे मला ते लिहिते आणि दे फॅक्ट. आता मला कशाला लावायचं आहे, वरती काय घेतलं मी एक बी टॅग घेतला. सो बी टॅगला मी सिम्पल सी जे CSS मला अप्लाय करायचे ते करून घेते. लाईक हाव टू अप्लाय हेअर कलर कोलन रेड. सो मी त्याला रेड कलर काय करते अप्लाय करून देते.
जस्ट सेव्ह करूया आणि चेक करूया. एक सेकंड. आपल्याकडे बी टॅग आहे. अंडर दी बी टॅग कलर कोलन रेड. So it should be apply the red color on the tube. ओके सॉरी हा. हा मे बी हा एक टॅग एक्स्ट्रा झाला असेल, कारण तो अरे आहे ना. मग इथे एक एक्स्ट्रा टॅगची गरज नको आहे. करेक्ट. सो दिस इज द स्टार्ट. सो आपण ते मल्टिपल इथे CSS जे जे अप्लाय करायचे आपण ते करू शकतो. इथे आपण त्याला दुसरं कुठलं द्यायचं असेल ते पण करू शकतो. लाईक कलर झाला बॅकग्राउंड कलर शुड बी पिंक. सो असं आपल्याला ज्या ज्या CSS द्यायच्या आहे, क्वेश्चन मार्क सॉरी कॉमा देत जायच्या आणि आपल्या CSS लिहायचं जायच्या. सेम आपल्याला आता इथे दुसरा टॅग आहे. इथे एक ऑब्जेक्ट जसं लिहितो ना आपण सेम, जसं इथे कन्सिडर करा डिव आहे तर डिव साठी CSS लिहायच्या. करेक्ट. तो हे झाला आपला एक स्टाईल. सो न सांगण्याचं तात्पर्य होतं की एक सिंगल फाईल सुद्धा कंपोनंट आपलं बनू शकतं. डझंट मॅटर की कंपोनंट बदललं तर 4 फाईल असायलाच पाहिजे आणि त्याच 4 फाईल म्हणजेच कंपोनंट नाही. स्टँड अलोन सुद्धा कंपोनंट म्हणजे सिंगल फाईल सुद्धा कंपोनंट असू शकते. त्याला स्टँड अलोन नाही म्हणते ना. ओके. स्टँड अलोन कंपोनंट म्हणजे कशाला म्हणते, ज्या कंपोनंटची कशावर पण डिपेंडन्सी नाहीये, दॅट कंपोनंट म्हणजे स्टँड अलोन कंपोनंट. सो आता आपण बघूया मग त्या कंडिशन मध्ये ना आपल्याला स्टँड अलोन इथे ट्रू फॉल्स वगैरे करावं लागतं. अँड इफ एनीवन आस्क यू की सिलेक्टरचं नाव चेंज करता येतं का तुम्हाला, येस वी कॅन. आपण सिलेक्टरचं नाव चेंज करू शकतो. तुमची मर्जी. इथे तुम्हाला जे नाव द्यायचं आहे मग मेक शुअर जिथे तिला सिलेक्टरचं नाव जसं आपण ऍप कॉम्पोनंट डॉट HTML मध्ये यूज केलंय तर ते नाव तिथे इथे जे देऊ ते यूज करावं लागेल. करेक्ट. सो दिस इज नथिंग अबाउट दी कंपोनंट. आय होप तुम्हाला कंपोनंट क्लिअर असेल. सो आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार डेटा बाय टेक. ओके देन थँक्यू.